नमस्कार. सुनंदा देशमुख टेरेस गार्डनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. हे आमचं टिकोमाचं प्लॅन्ट आहे. टिकोमाचं प्लॅन्ट अगदी वेड्रेन मातीत लावावं लागते. याची कुंडी भरताना रेतीचं प्रमाण जास्त घ्यावं लागते. तसेच याला पाण्याची आवश्यकताही कमी असते. दिवसातून एक वेळा थोडं पाणी टाकल्यास भरपूर होते आणि भरपूर सूर्यप्रकाश पाहिजे याला. आणि याच्यात 2 कलर आहे. आणखी एक ऑरेंज कलर आहे, एक येलो कलर आहे. आणि याला हे असं सीड पॉड लागतात. या शेंगांमध्ये बी असते. या बी मार्फत याचं प्लांटेशन केलं जाते. बी टाकल्यास बरेच रोपं निघतात. तसेच कटिंग नाही लागते हे. आणि पावसाळ्याच्या दिवसात लवकर रोपं निघतात याच्यात. खाली बिया पडलेल्या असतात, त्याच्यातूनच खूप सारे रोपं निघतात. आणि हे असं याला खूप फुलं येतात. कुंडीतही हे झाड असं 2 फुटापर्यंत चांगलं वाढते आणि भरपूर फुलं येतात. त्याचप्रमाणे आपण खाली जमिनीत लावल्यास याचे चांगलं 15-20 फुटाचं मोठं झाड होते आणि फुलं भरपूर येतात. अंगणात वगैरे रोडच्या डिवायडरमध्ये हे या टिकोबाची बरेच झाडं लावलेली असतात. लांबून खूप छान दिसते हे झाड. फुलांनी पूर्ण झाड भरलेलं असते. खूप छान वाटते. भरपूर सूर्यप्रकाशात त्याची वाढ छान होते. भरपूर सूर्यप्रकाश, चांगल्या वेलझान माती आणि रोज एक वेळा पाणी, म्हणजे आपल्या कुंडीच्या आकारानुसार पाणी टाकलं आणि त्याला कंपोस्ट नाही दिलं तरी भरपूर फुलं येतात. कुंडीत लावल्यास त्याला महिन्यातून 2 महिन्यातून एक वेळा थोडं कंपोस्ट टाकणं आवश्यक आहे. अशी योग्य प्रकारे काळजी घेतल्यास हे टिकोमाचं झाड खूप छान वाढते आणि फुलंही भरपूर येतात. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. धन्यवाद. याला आणखी एक नाव आहे, बेलचंही झाड म्हणतात याला, कारण याचा आकार, फुलांचा आकार बेलप्रमाणे असते, म्हणून याला बेल, गोरी चोरी अशी नावं आहे त्याला. हे पाणी कमी लागते, त्यामुळे अगदी सहज कुठेही उगवते हे झाड आणि कुठेही चांगल्या प्रकारे वाढते. असं हे 0 मेंटेनन्स प्लॅन्ट आहे हा. अगदी कमी केअरमध्ये झाड चांगलं वाढते आणि फुलं भरपूर येतात.